पणजी हांगाच्या इन्स्टिट्यूट मिनेझस ब्रागांझा सालांत आयोजित केल्ल्या बिल्वदल परिवारच्या 14व्या वर्धापन दीस सुवाळ्याक आणि थळाव्या पारंपारीक वखदी वनस्पती वैद्यांच्या वैद्य मित्र सन्मान सोहळ्याक गोंयचे सन्माननीय मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांनी मुखेल सोयरे म्हणून हाजरी लावली. आमची पारंपारिक वैद्यकीय पद्धत आणि गावरान वखदांचं ज्ञान जपून दवरपी वैद्यांचं योगदान आदरणीय असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्व वैद्यांचो भौमान केलो आणि तांकां परबी दिली. संस्कृतीतील ही प्रार्थना केवळ आरोग्याची नाहीये तर संपूर्ण समाजाच्या कल्याणाची ही संकल्पना व्यक्ती निरोगी राहो, सांस्कृतिक समृद्धीची वाढ हो, या संकल्पने संस्कृतीची शिकवण आहे. म्हणून तर आज आपण बघतोय की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गोव्यातील विविध भागातून आपण सगळेजण या ठिकाणी आलात. कारण दोन गोष्टी आहे. एक, आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे, कारण डॉक्टर प्रेमानंद रामाणे यांना गोवा विभूषण हा पुरस्कार बिल्वदल या संस्थेने या ठिकाणी दिला. मनापासून खूप खूप मला अत्यानंद होतोय की माझ्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. मी सरांचं खरोखरच मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. बिल्वदल ही संस्था गेली 15 वर्ष विविध सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक असे वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे फक्त साखळी आणि परिसरात नाही तर संपूर्ण गोव्यामध्ये सातत्याने करत आलेले आहेत. नवीन लेखकांना व्यासपीठ मिळवून देणं, कवींना प्रोत्साहन देणं, विविध साहित्यिक स्पर्धा घेणं, तालुकास्तरीय राज्यस्तरीय संमेलनं घडवून आणणं, वक्तृत्व स्पर्धा, बालसंस्कार स्पर्धा, मासिक संमेलने, दशावतारी नाट्य स्पर्धा, नांदी स्पर्धा, सवेज स्पर्धा, राष्ट्रीय ग्रंथ संमेलन, कीर्तन महोत्सव, नारद मुनी पुरस्कार अशा असंख्य उपक्रमाने बिल्वदल या संस्थेने गोव्याच्या एक सांस्कृतिक जीवनामध्ये एक स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचं काम बिल्वदल या संस्थेने केलेलं आहे. आपण सातत्याने संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी नेहमी म्हणतोय की एखादं पुस्तक असावं, पण नुसतं पुस्तक असून चालत नाहीये, तर त्या पुस्तक रूपाने एखादी संस्था असणे खूप महत्वाचं आहे. कारण त्यानेच ही संस्कृती ही जिवंत राहू शकते. त्याच पद्धतीचं कार्य आज सागर जावडेकर आणि त्याचे सगळे सहकारी खूप चांगल्या पद्धतीने करतात. त्यामुळे मी त्याचं खूप खूप अभिनंदन करतोय. आपण बघतोय की भारतामध्ये तसं पारंपरिक आरोग्या दृष्टीने म्हणजे सर्वांना केवळ औषधोपचार करणं ही परंपरा खूप पूर्वीपासून चालत आलेली आहे. ज्यावेळी म्हणजे वैद्यकीय सेवा ही उपलब्ध नव्हती तेव्हापासून वैद्य परंपरा ही आपल्या संस्कृतीमध्ये लोकांना जीवनदान देण्यासाठी किंवा पूर्ण म्हणजे फक्त गोव्यामध्येच नाहीये तर संपूर्ण भारतामध्ये ही परंपरा जिवंत होती. आणि त्यावेळी त्या प्रांतामध्ये असणारी लोक ही त्यावेळीचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे औषधोपचार करणं हे सातत्यानं वैद्यांकडनं औषधोपचार करणं हे काम चालत आलेले आहे. पारंपरिकरित्या आपल्या पिढी ते पिढी म्हणजे वडिलांकडनं आपल्याला, त्याच्या वडिलांकडनं, आजोबांकडनं त्यांना अशा परंपरेने ही वैद्य परंपरा चालत आली होती. आणि ती वैद्य परंपरा आज आपल्यासारख्या वैद्य मित्र मैत्रिणींनी ती चालू ठेवलेली आहे. गोवा सरकारने सुद्धा म्हणजे आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून परवानगी मिळावे यासाठी आमच्या बायोडायव्हर्सिटी बोर्डने की अशा परंपरेचे जे वैद्य मित्र आहेत जे औषधी वनस्पती देतात आणि ज्या औषधी वनस्पती जे देतात त्यांना फॉरेस्टमधून म्हणजे वनस्पतीचं संवर्धन करत असताना सुद्धा उदाहरणार्थ त्यांना पानं म्हणा, साल म्हणा, मूळ म्हणा अशा पद्धतीची औषधं ज्याला जी काढायची असेल त्यांना एक वैद्य मित्र म्हणून कार्ड दिलेलं आहे. आणि त्यांना ते औषध काढण्यासाठी त्यांना परवानगी पण दिलेली आहे. फॉरेस्ट गार्ड किंवा कुठल्याही फॉरेस्ट डिपार्टमेंटमधून अशा पद्धतीने जेव्हा वैद्य मित्र आपलं कार्ड घेऊन जातात आणि तेच त्यावेळी ते औषधं काढण्यासाठी त्यांना परवानगी देतात. परवानगी एवढ्याचसाठी कारण आपण बघतोय की एखादं औषधी परंपरेचं झाड हे टिकून राहणं गरजेचं आहे. ते मुळात संपून जाणं गरजेचं नाहीये. कारण ते टिकून जर राहिलं तरच ते पुढच्या जनरेशनपर्यंत राहू शकतंय. आणि योगायोगाने आपण सह्याद्री ह्या बँडमध्ये राहतोय आणि गोव्यामध्ये कितीतरी अशा औषधी वनस्पती खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याचं संवर्धन करणं हे आपल्या सर्वांचं काम आहे. आणि आपण तर या वनस्पती ओळखतात. मग हिरडा बेडा असेल, आवळा असेल, अशा कितीतरी असेल. मी काही नावं जर घेतली तर ती कमी ठरेल. पण या वनस्पती खूप चांगल्या पद्धतीने आपण वेगवेगळ्यासाठी औषधं देतात, आजही देतात. आजही कितीतरी लोक त्यावरती म्हणजे श्रद्धा आणि विश्वास ठेवून ही औषधं घेतात. मी असं नाही म्हणेन की म्हणजे ॲलोपॅथिक की ॲडव्हान्स ह्याच्यामध्ये आपण कितीतरी हॉस्पिटलायझेशन डॉक्टर्स हे जरी झालं असेल तर कितीतरी लोकांचा विश्वास अशा पद्धतीने